मरणादे सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे, जन्म घालो नये वाया, मानवाची उत्तम काया, नामा मने मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम, जन्म घालो मानवाची उत्तम काया, महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरी काय धातु मुनींद्रहि समागत तिष्ठम तमानंद कंदो परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन, हो पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, हो पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संततीया, दुसरे चरण संततीया, ऐच्या कृपादारी कधी झाली तारू, ऐच्या कृपादारी कधी झाली तारू, दुसरे चरण संततीया, दुसरे चरण संततीया, त्यांच्या कृपादारी कधी झाली तारू, त्यांच्या कृपादारी कधी झाली तारू, पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथे कवे सारू, बाबाजी सखोर दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथे कवे सारू, बाबाजी सखोर दास तुका। नैमित्तिक कीर्तन सेवा निमित्तानं आहे, कोणत्या कारणानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत हे माझ्यापेक्षा तुम्हाला सर्व श्रोतृवर्गाला चांगलं माहीत असलं, चांगलं ज्ञात असलं तरी वक्त्याचं प्रथम कर्तव्य ज्ञान अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून वैकुंठवासी आदरणीय सूरजजी राजाराम होले उर्फ सूर्यादादा, खऱ्या अर्थानं सूर्यादादाला आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या विधीनिमित्त त्यांना आपण अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। त्यांच्या पाठीमागे असणार त्यांचा गोड परिवार, त्यांचे पिताश्री आदरणीय राजारामजी बबन होले, त्याचबरोबर आईसाहेब लक्ष्मीताई राजारामजी होले, त्याचबरोबर चुलते महादेवजी बबन होले, चुलती आशाताई महादेवजी होले, पत्नी ऋतुजाताई सूरजजी होले, आजी विमलताई बबनजी होले, आजोबा बबनजी दामू होले, त्याचबरोबर त्यांचे बंधू युवरा चिरंजीव शिवमजी राजाराम होले, त्याचबरोबर साहिल ना प्रतीक आणि दुसरं कोण ऋतिका, हां ऋतिका महादेवजी होले आणि त्याचबरोबर प्रतीक महादेवजी होले। खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून सूर्यादादाला आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। पैकी गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत ते आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट देसाई महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार विकासजी महाराज काकड, त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट माऊली महाराज गदादे, मृदंगावरती जे गोड साथ करतात ते मृदंग सम्राट मृदंग वैभव मृदंग मार्तंड आदरणीय सर्वेश्वरजी महाराज गदादे। एकदा या चौघांसाठी जरा जोरदार टाळी द्या। आमच्या वेदांत वारकरी गुरुकुलमधील सर्व विद्यार्थी असतील, गावातील परिसरातील माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकानं सगळी ज्येष्ठ मंडळी
पुढे शूटिंग करतायत ते दादा, ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे ते दादा, सर्वांच्या चरणावरती विनम्र नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विढाला अभंग नामदेवरायांचा आहे आणि अभंगात नामदेवराया मानवी जन्म मिळाल्यानंतर मानवानं जीवन जगत असताना काय करायला पाहिजे ते सांगतायत. तसं पाहिलं गेलं तर बसलेल्या या मृत्यूलोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली, पण प्रत्येकालाच मिळालेली ही जन्म नावाची जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही. आणि बाबा ज्यांना ज्यांना जन्म नावाची संधी मिळाली आणि कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला मिळाला काळ सार्थ करून आपला जन्म सफल करण्याचा प्रयत्न केला. त्या योगानं सकल संत मांदियाळी म्हणते आम्हालाही मृत्यूलोकात जन्म नावाची संधी मिळाली, पण जन्म नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. ज्याने हा जीव दिला दान तर याचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुणतयाचे. ज्या भगवंतानं हा अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, ज्या कामासाठी दिला, ज्या कार्यासाठी दिला, त्या कामासाठी त्या कार्यासाठी आम्ही अविरतपणे हा देह झिजविला आणि फलश्रुती आमचा जन्म सफल झाला. त्या योगानं आमचा शेवट गोड झाला. मग महाराज आमचा जन्म सफल करण्यासाठी आम्ही केलं काय पाहिजे? तसं पाहायला गेलं तर महाराज म्हणतात मरण कोणत्या काळातील सांगता येत नाही. कधी मरण 25शीत असेल, कधी मरण 30शीत असेल, कधी मरण 40शीत असेल, कधी मरण 80शीत असेल, तर कधी कधी 120 105लाही मरण असेल. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. माशी पंख पाखडे तव हे सरे, बाबा ग्रास सगळी सत्ता नाही हाती ए बसलेले. कपातलाच्या बशीतला घोट ओठात आणि ओठातला घोट पोटातच जाईल का नाही याची गॅरंटी सुद्धा नाही. मग महाराज म्हणतात मरण एक दिवस येणारच आहे, फक्त तयारीला लागा आणि मरण येण्याच्या अगोदर सावध व्हा. सावध झालो हरीच्या आलो जागरण. मरण कधी येईल सांगता येत नाही, त्यामुळे मरण येण्याच्या अगोदर सावध व्हा, मरणाआधी सावध व्हावे आणि असं काहीतरी नाव करून जा की मेल्यानंतर जगानं आपल्याला आठवणी ठेवावं, कीर्ती करोनी मरावे. बरं महाराज नाही असं केलं तर जन्म वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. मग जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. आणि शेवटी नामदेवराय म्हणतात नामा मने मनुष्य जन्म, सर्व जन्माहुनी उत्तम. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, किंवा याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. हे कुठल्याच योनीमध्ये भगवंताचं भजन चांगलं जगता येणार नाही. मिळाली तर या मानव जातीचं कल्याण करण्याचा, आपल्या देहाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करा. नामामनी मनुष्य जन्म, सर्व जन्माहुनी उत्तम. जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. अशा काहीशा अशाचा 3 चरणाचा अभंग वेढाळा. मी खऱ्या अर्थानं सूर्या दादाकडे बघून हा अभंग निवडलाय. बऱ्यापैकी मी नाही हा अभंग घेत, मला वाटतं 2-3 वर्षानंतर पुन्हा हाच अभंग निवडला असेल, कारण परिस्थिती तशी आहे. ऐका, मी नेहमी बोलत असतो, लक्ष द्या. ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती, ज्याच्या पोटचं लेकरू गेलं त्याला लेकराची किंमत माहिती, जिचा भाऊ गेला त्याला भावाची किंमत माहिती, ज्याचा भाऊ गेला त्याला भावाची किंमत माहिती. ऐका, आपली माणसं आपल्या घरात आहेत, आपल्या जवळ आहेत, आपल्या साथीला आहेत. तोपर्यंत आपल्या माणसांची उणीव, तोपर्यंत आपल्या माणसांची किंमत आपल्या लक्षात येते. पण एकदा का आपली माणसं आपल्याला सोडून गेली ना, मग डोळ्यात किती पाना, गेलेली माणसं पुन्हा माघार येत नाहीत. हे ऐका, माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणं आहे. पण आपल्यातला माणूस काय एकदा मातीत जाऊन मिसळला ना, दादा पुन्हा येणे नाही, पुन्हा जाणे नाही. मी गोड बोलेल. महिला मंडळ, हरवलेला एखादा सोन्याचा दागिना, तुमचा ज्या सोनारावरती विश्वास आहे, दौंडमध्ये जाऊन त्या सोनाराकडून आधी होता त्याच्यापेक्षा आजी चांगला दागिना चांगले पैसे देऊन बनवून घेऊ शकता. पुरुष मंडळ, एखादा विकलेला शेजारचा जमिनीचा तुकडा पुन्हा तुम्ही त्या माणसाला दामदुप्पट रक्कम देऊन महागारी खरेदी करू शकता. पण एकदा मानवरूपी दागिना आपल्यातून निघून गेला ना, किती पैसा खर्च करा, किती संपत्ती खर्च करा आणि कितीही मोठा वशिला लावा, हा दागिना अजून तरी वशिल्यानं आणि पैशानं आणता आला नाही. आज या होली कुटुंबाची कितीही पैसा खर्च करायची तयारी आहे, पण कितीही पैसा खर्च केला तरी सूर्यादादा मात्र आता माघारी येऊ शकत नाही. मी गोड बोलेल. गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देते हैं, बार बार रुला देते. याचाच अर्थ गेलेली माणसं पुन्हा कधीच माघारी येत नाहीत. आता सूर्यादादा अशा प्रवासाला निघून गेलाय की जिथून पुन्हा माघारी येणं शक्यच नाही. पण ज्या ज्या वेळेस सूर्यादादाची आठवण हृदयात होईल, त्या त्यावेळेस इथं बसलेल्या मित्रांच्या
आणि जवळच्या नातेवाईकाच्या डोळ्यातून मात्र पाणी आल्याशिवाय राहायचं नाही. मी बोलत असतो बरे ऐका, माणसं जाण्याचं वय 70-80च्या घरात गेल्यानंतर दुःख नाही असं नाही बाबा, दुःख आहेच प्रत्येकाच्या जाण्याचं, पण त्या दुःखाच्या वेदना त्या झाडा थोड्या कमी बसत असतात. पण ज्या वेळेस ऐन उमेदीत ऐन तारुण्यात अशी लेकरं आईबापाला सोडून जातात ना, त्यावेळेस मात्र होणारं दुःख अतिव आहे. ते जावे त्याच्या वंशात देवाकडे. आपण किती बोलू, आपण याच्यावरती किती घटना सांगू, पण त्या आईबापाच्या दुःखात मात्र आपण थोडंही कमतरता आणू शकत नाही, कारण ते त्यांना माहिती त्यांचं लेकरू गेलंय. पण ज्यावेळेस अशी माणसं आपल्याला सोडून जातात त्यावेळेस त्यांची मात्र आठवण पदोपदी होत असते. एका कवीनं लय गोड काव्यात त्याचं वर्णन केलं, मी ऐकवतो ऐका, ऐकू द्या. हंबरुनी वासराले चाटी जवा गाय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, अर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. अरे कन्या काठ्या वेचायाला माय जाई राणी, पायातन से वाहन तिच्या फिर्यान वाणी. काठ्या कुठ्या काठ्या कुठ्या काठ्या कुठ्यालाही तिचे मानतन से पाय, तवा मले काठ्यामध्ये दिसती माझी माय. दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. त्यावेळेस आपली माणसं आपल्याला वेगवेगळ्या आठवणीनं जागवतात. निश्चित आज इथं आल्यानंतर सूर्यदादाच्या आठवणी सगळ्याला आठवणीत येत असतील. बोलता बोलता मी पहिल्यांदाच सगळ्याला भावनिक करणार नाही, शेवट मी अर्धा तास बोलणार आहे त्यांच्यावरती. पण भेटली आमची मागं कीर्तनाला पलीकडे भेट झाली होती तारीख द्यायला आल्यानंतर. त्यावेळेस मला वाटतं काका ना तुम्ही त्यांचे, काकांचं माझं बोलणं झालं. महाराज जायचं वय नव्हतं आमच्या दादाचं, इतकं चांगलं जगला. ज्या वेळेस ॲक्सिडेंट झालाय अशी बातमी कानावरती आली त्यावेळेस हजारो मित्रमंडळ त्याच्या ॲम्ब्युलन्सच्या मागं आणि पुढं स्वतःच्या गाड्या घेऊन पळत होते. आमचा एक जिगरी दोस्त निघून गेलाय. तर मैत्रीची आज इथं आल्यानंतर ती जाणीव होते. जर आज एवढा तरुण माझ्या पुढे बसलेला असेल तर सूर्यदादाची मैत्री यांच्यासोबत काय असेल हे मी शेवट बोलणारच आहे. पण तत्वीर मी अभंगाला थोडासा न्याय देईन आणि मग त्याच्यावरती बोलेल. ऐकून जा. ज्या मार्गाने सूर्यदादा गेलाय त्या मार्गाने झालेल्या प्रत्येकाला एक दिवस जाणं आहे. मी असलो काय, तुम्ही असलात काय, संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. पण त्या संतांनाही पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला. यात नवल नाही बाबा. म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणो हले जो जगात चरिता मीचे. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिविन, किंवा चौथं प्रमाण वृक्षाचे पान, हाले ज्याची सत्ता, बसलेले हे चारही प्रमाण ज्याच्या सत्तेमुळे माझ्या मुखातून बाहेर पडली, तो सर्व सत्ताधी जरी या जगात अवतार घेऊन आला तरी आतापर्यंत त्याला बी राहता आलं नाही. येथ नाही वरो आले अवतार, एरते पामर जीव किती. किंवा पुढची यादी सांगतो. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. बसलेले याचाच अर्थ इको थोडा कमी करा, जन्म म्हणजे मारावं लागत. मी नाही सांगत, माऊलीने ज्ञानेश्वरीत लय बोललेलं आहे. उपजे ते नाशिले ते पुनरुपी दिसे, हे गत्यकायंत्र जैसे परिभ्रमे. माऊली म्हणतात ज्याचा सजीव म्हणून या मृत्यू लोकात झालाय, एक दिवस त्याला मरावं लागणार आहे. कारण उपजली या पिंडा मरण सांगाते, नवे जन्म आले बाळ त्याची वाटप आहे काल. उपजला प्राणी उपजला प्राणी
पाहता उंदीर कोणच बसलाय घडी घडी काळ वाटे याची पाय किंवा जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ बसलेले सजीवाला जावं लागत नाही सजीवाला मरावं लागत नाही बाबा नवल नाही पण मला एक सांगा तुम्ही जाणती माणसं निर्जीवाला तरी या जगात चिरकाल राहते कसं काय निर्जीवाला नाही म्हणताय सजीव मर काय पण निर्जीवाचं काय नाही म्हणताय चष्म्यावाले बाबा नाही म्हणताय देऊ पटवून अशिष्ट मध्ये दादा एक थोडं कमी करा किती वर्ष रामायणापासून व्यवसाय चालू आहे तुमचा 30 मग हे वरचं कापड 30 वर्षापूर्वीच घेतले नसेल नाही होय कधी घेतले आता माझी महिना झाला होय अजून किती माहिती कर त्याचं काय सांगतात आज मी फाटाय बसले मला समजायला म्हणजे कधी तुम्हाला बोललंय का नाही मला वर लटकावलंय सुटोय आवडून ठेवलंय गुण असलं तर मीच तापतोय सावली असली तर मीच थंड होतोय पाऊस असला तरी मीच भेटतोय असं कधी बोललंय का म्हणजे आता पहिली गोष्ट याला त्वचा नाही याचा अर्थ संवेदना नाही आणि दुसरी गोष्ट वाचाही नाही याचा अर्थ हे आपल्या दोघांशी नाही कुणाशीच बोलू शकत नाही विज्ञानाचा भाग आहे पण माझ्या किती घेते म्हणून सांगतोय दादा त्वचा नाही वाचा नाही याचा अर्थ एक कापड सजीव की निर्जीव हा निर्जीव मग निर्जीव असलं तरी राहतंय का बदलावं लागतंय आपल्या दोघांचं कोण ऐकायचं आपल्या घरचे ऐकायचं नाही पुरावा लागतो आणि मी पुराव्याशिवाय बोलत नाही माऊलीने याचा पुरावा सगळ्यात हृदय गोड दिला ज्ञानेश्वर मी आधी ओवी सांगितली का त्याच्या अगोदर माऊलीने यासाठी ओवी खर्च केली जरा गोड आहे का जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वस्त्र विजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य माऊली म्हणतात घातलेलं कापड एक टिको कमी करा घातलेलं कापड एक दिवस टिको कमी करा घातलेलं कापड एक दिवस जीर्ण होणारे फाटल्यानंतर ते टाकून देऊन दुसरं कापड शिवून अंगावरती परिधान करावं लागणार आहे बाबा एका सुभाषित करायचं एक गोड वाक्य अरे यूं ही नहीं चाहते कोई दुनिया से लौट के अरे यूं ही नहीं चाहते कोई दुनिया से लौट के मिलते हैं सभी यहाँ कपड़े बदल बदल के बसले काय झालंय 15 दिवस आमची वारी होती आत्मापूर्ण कालच मी घरी आलोय त्यामुळे तब्येत एकदम खराब आहे काही प्रवास होता 300 किलोमीटरचा 15-13 दिवसात ऐका अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल के बसलेले जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतोय का तसा यातला आत्मा शरीर बदलून भेटत असतो सध्या काय झालं या कपड्याचं लोकांना लय गोड झालंय माझा की लोक पैसा ना बरं पैसा आल्यावरती रावण ग बसलाय लय ज्ञान येतो बाबा दशग्रंथी ब्राह्मण होतो पण एकाच गोष्टीने भागात निघालं नियत ठोकणार रामाने कार्यक्रमच केला लय पैसा काय करा आमच्या गावात एक दिवसाला 4 ड्रेस बदलतो सकाळी दुपारी संध्याकाळी झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट असं हात लावायला सुद्धा काय वाटतो कापतो बाबा म्हणजे कडक कपडे बरं किती कडक कपडे घातले तरी मसन वाटत जायचं मसन वाटत गेल्या लोक म्हणतात नाही आयुष्यभर यांनी लिनचेच कपडे घातली आता मी याला 4-4 हजाराच्या ठिकाणात पाठवा बस ठेवला नाही बस ठेवला कारण माझ्या पुढे बसलेलं गबाळ आहे का जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा बांधोळी आणि यमाची हाती भूषणी घेती करण्यात तुमचं पाटे नाही रे नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी अंती जाशील एकला प्राण्या माझी म्हणणे आणि बाबा तीच 4 दिवस बदलणार असं दुसऱ्याच्या मैत्रीला गेला जातो ना आपण मैत्रीला आमचा पाहुणा होता म्हणून मी बी गेलतो आता ते बऱ्याच जणांना मसन वाट्यात गेल्यावर मी पुढे करायचं ना असं मसन वाट्यात 2-4 जण फिक्स असेल मी बी त्यातलाच मी काय त्यांना असलो का काय असं मी लाकडं द्यायचो हाताखाली मला लाकडं कोण द्यायची खाली मारायचं मी असं वर हात करत दर लाकूड म्हणजे लोकांना कळा विकास महाराज आलाय म्हणून दुसरं काय दावा मी नेमकं लाकडं द्यायचो देता नेमकं ते 4 दिवस बदलणार येताना शिडून दिसलं येईना काय येणार पेताना मला काय आलं ती पेट व्हायला असेल मला तरी काय घेत नाही पण मसन वाट्यात येताना तरी बाबा त्यांनी ठेवा मसन वाट्यात छाती करून आलो आता तिथं भल्याची राग जरी घेतो छाती करून आला आणि मला काही बी सण होतं पण बाबा छाती काढली माझं डोकंच फिरतं मी लाकडं पिकून दिली मला पेटवायचं तर पेटवायला कसा ठेवा पण छाती काढली त्याकडे बघा बघू द्या मी त्याकडे आड बाजू गेला मला छाती आत घेतो मला नाही घेणार म्हणलं का नाही घेणार मला 4 फुटीत अरे म्हणलं तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही धन मिळवून कोटी सवे नाही रे लंगोटी अरे वर लंगोटी बी नेता येत नाही कशाचा गर्व करतो घेणार तो मला नाही घेणार मी मला नाही घेणार तो फुगा फुटणार आणि बघा सत्याचा संपत्तीचा फुगा हळूहळू फुगतो पण लय हवेत गेल्यावर फुटतो
उठणार म्हणून नुसतं बाबा चालता चालता त्याच्या पायाला हडकतो होता मस्त वाटत सोने हडकच ना आणि हडूक त्याला किती गोड बोलले बघा. अरे एक दिन निकले ते सैर करणे मन में कई यार मानते चलते समय पैरों को चुभी हड्डी हड्डी के ये बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे हम भी कभी इंसान थे. अरे माझ्या माणसाला गर्वानं चालतो रे तू तुला अरे गर्वानं चालतो रे तू तुला वाटतं तू 4 ड्रेस बदलतोय पण ऐकून जा मी 8 बदलायचो मी म्हणजे विकास मानत नाही. हा ते म्हणतोय मी 4 नाही 8 बदलायचो पण ऐकून जा या मसन वाट्यात आल्या माझी बी राख आणि तुझी बी. बाबा तुमचं वय काय तुमचं वय काय 80. बाबा तुमच्या 80 वर्षातला अनुभव मला सांगा. तुमच्या समोर एखादा श्रीमंत माणूस मेला पेटावला त्याच्या देहाचं सोनं झालं बरं एखादा गरीब गेला बिचाऱ्याला अग्नी लागला त्याच्या देहाची चांदी झाली. बाबा प्रमाण आहे शरीराची होय माती कोणी नाही सांगाती अवघी कामे सारी खोटी अंती जाणे मसमाची म्हणून बसलेले पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करू नका कारण हे नश्वर आहे. कधी राजाचा रंग पहिलं रंगाचा राजा सांगता येत नाही. आले देवाजीच्या म्हणा ते कोणाचे झाले ना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी झोपताना राजा म्हणून झोपला पण सकाळी उठल्याबरोबर राजाच्या हातात कटोरी पडली. राजाची अवस्था आहे आपलं ठेवायला होता. एक दोन वाक्य बोलून जाईल. आपला शेजारी गरीब आहे आपला मित्र गरीब आहे तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधीच करू नका कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर येऊन बसले सांगता येत नाही. तू का म्हणे आले समर्थाचे म्हणा जरी होय राहणार रंग त्याचा ऐका जरा. अरे चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागे असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी मागे आहे कारण त्यांना माहिती क्षणावता चित्र बदलणार आहे मागचा पुढे जाणार आहे आणि पुढचा मागे आहे. गर्व कशाचं करायचं. जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातो पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो का त्यावेळेस ह्याच किड्या मुंग्या त्याला खात असतात. वेळ प्रत्येकाची येते फक्त एक काम करा वेट अँड वॉच वाट. ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही कारण या सृष्टीचा नियम आहे. जसं कराल जसं पेराल केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसी किती किंवा जैसी कर्मी वैसी भरणी. मग कसं झाला ऐकाल. अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला अरे गर्वानं तू फुगू नको तुझ्या छातीला अरे तुझ्या परी भले भले तुझ्या परी भले भले या मातीला तुझ्या परी भले भले तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. 100 मुलाचा बाप होता हस्तिनापुराचा मालक होता भारताचा एकुलता एक सम्राट होता. आंधळा होता बाबा भारताचा एकुलता एक सम्राट 100 मुलाच्या बापाला मारावं लागत. पुढचं उदाहरण ऐका. पुण्याचे आप्पाजी गुळवे तुकोबऱ्याचे सासरे पुण्याचे आप्पाजी गुळवे बाबा तुकोबऱ्याचे सासरे कमीत कमी 36 एकर ऊस आहे. बाकीचं करू गावाचा निकाल झालं ती किती असं पण ऊस किती आहे 36 एकर ऊसाचा मालक आहे स्वतः तुकोबऱ्याचे सासरे पण ते आप्पाजी गुळवेंना मारावं लागत. आपल्याला 2च एकर आहे ती बी 265 आहे. त्याला बी काळी लावल्याशिवाय जाऊन शुगर कारखाना घेऊन जात नाही आपलं कुठं ठिकाण लावायचं. जरा पुढचं उदाहरण ऐका. लता दिदी मंगेशकर तर आजही आवाज ऐकला तर तासन तास लता दिदींचा आवाजच ऐकावा इतका त्या लता दिदींचा आवाज गोड बाबा इतका गोड आवाज आहे पण त्या लता दिदीला जातात. पुढचं उदाहरण ऐका. रतनजी टाटा एवढं मोठं कार्य केलं दानशूरतेच्या बाबतीत. रतनजी टाटाचा सध्या तरी 1 नंबर. काही असू द्या गरीबाला असू द्या देशावरती काही संकट आणू द्या दान धर्माच्या बाबतीत रतन टाटाचा 1 नंबर होता. पण बाबा त्या रतन टाटाला म्हणावं लागत आपलं कुठे घेऊन असतात. हे सोपं वाक्य जरा पुढचं सांग. कर्तुम मान्यता कर्तुम शक्तीच्या पांडुरंगाच्या त्या परमात्म्याच्या त्या देवाच्या पण त्या देवाला सुद्धा
श्रीकृष्ण बाबा पायाच्या अंकाला बाळ लागून मरावं लागलं म्हणणार नाही, ते चुकीचं झालं. कारण देवाच्या बाबतीत तसं नसतंय. पण हा देव सोडून चैतन्य देह धारण करून निजधामाला जावं लागलं, देवाला जावं लागलं. तर आपलं काय? पुढचं उदाहरण ऐका जरा, मोठ्याचं सांगतो, तुमच्या पाठात नाही. सिकंदर नावाचा राजा होऊन गेला आहे, बसलेले सिकंदर नावाचा. जग जिंकलं त्या सिकंदरानं. पण ज्यावेळेस मरण जवळ आलं त्यावेळेस सर्व सेवकांना जवळ बोलायला सांगितले, ऐका काही तासाचा पावणार आहे, मरणार आहे, संपणार आहे. पण ज्यावेळेस मी मरण, आतापर्यंत माझ्या मुळे तलवारीनं रक्ताचे 5 वाहिले, अहंकारात जगलो. पण आता कळालंय नम्र झाला होता त्याने पूजिल्यानंतर ह्याची श्रद्धा हे जग सोडा. पण जग ज्या देवानं निर्माण केलं तो देव सुद्धा नम्रतेनं हृदयात येऊन राहतो, तो देव सुद्धा जिंकत राहतो. पण आता सांगून करून काही उपयोग नाही. पण ज्या दिवशी मी मरण त्या दिवशी माझी तिरडी बांधाय घ्याल. पण तिरडी बांधत असताना माझे हात माझ्या अंगा शेजारी इतरांसारखे नका ठेवू, मोकळे सोडा. आणि या जगाला कळू द्या रे जग जिंकलं त्या सिकंदर नावाच्या राजाला. पण येताना ही मोकळ्याच हातानं आणि जाताना ही मोकळ्याच हातानं. ऐका आजीच्या वाणी मरती नाही, वाणी कल्पची जाएगा. आजीच्या वाणी मरती नाही, वाणी कल्पची जाएगा. कृष्णाचं का नाही का? मला सांगायचंय मारावं लागत ही वस्तुस्थिती आहे, त्यात बदल नाही. अजून जी पटत नसेल तर दृष्टांताच्या रूपानं पटून येतो. एकदा काय झालं बाबा, एका गावात एक ब्राह्मण काका राहत होते. ब्राह्मण काका 12-13 वर्ष काय ब्राह्मण काकाच्या घरी पाळणा हालाना, अनेक यज्ञ या केलं, अनेक अनुष्ठान मानली आणि अनुष्ठानांती पोरगा झाला. पण त्या बाळणपणात काकाची पत्नी वारली. आणि आई कधी कधी होत असं बाळंत या शब्दाचाच अर्थ असा आहे कदाचित बाळ किंवा अंत. त्या बाळणपणात काकाची पत्नी वारली. काकाच्या डोळ्यातून गळगळ पाणी यायला लागलं, दुःख झालं. पण शेजारची माणसं सांगायला लागली, अहो काका, अहो तुम्ही ज्ञाते आहात, जाणते आहात, रोज तुम्ही दुसऱ्याची वर्षी श्रद्धा घालताय, दुसऱ्याचा दावा करताय, तुम्हाला माहिती मारावं लागत आहे. तर काका जाऊ द्या ना, बायको मिली आहे, दुःख आम्हालाही मान्य, विधी करून घेऊ. पण ज्या मुलाची 12 वर्षी वाट पाहिली, तो मुलगा आता जन्माला आलाय, त्याच्याकडे बघून तरी आनंदी राहा. काकानं विधी उरकला. बाबा 4-5 महिने निघून गेले. 4-5 महिने निघून गेल्यानंतर काका नदीला पाणी आणायला गेले. पाणी आणायला गेल्यानंतर त्या मुलाला आपल्या झोपडीत खाली झोपवलं. पण पाणी घेऊन येताना नेमका अर्धा तास झाला. तेवढ्याच दारात आले. दारात आल्याबरोबर घरातून काळा भिन्न नाग बाहेर येताना काकाला दिसला. आता घरात काळा भिन्न नाग बाहेर येतोय. घरात पोरग खाली झोपवलंय. घरात दुसरं कोणी नाही. काका पाण्याला गेले. पोरग एकटं खाली खेळतोय. आता काकाच्या मनात पाल चुकले, अरे घरात तू कोणी नाही, या सर्पानं माझ्या मुलाला दंश तर केला नसेल, चावला तर नसेल. काकाला हांडा बाबा फेकून दिला. पळत पळत घरात गेला. पोरग बघितलं तर पोरग काळं निळं पडलं होतं. पोराच्या तोंडातून फेस आलता आणि पोरग जागीच गतप्राण झालं होतं. काकानं रडायला सुरुवात केली. पण तेवढ्यात काकाच्या मनात राग आला, ज्या सापानं माझ्या मुलाला मारलाय त्याला मारावं लागेल. काकानं हातात काठी घेतली. त्या सर्पाच्या मागं पळायला लागला. सर्पाच्या मागं पळत 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 असताना सर्प घंडात जंगलात गेला. तेवढ्यात त्या सर्पाचा एक मांजर झालं आणि त्या मांजरानं एका उंदराला गेलं. हळूहळू आता त्या उंदराच्या सर्पाच्या मागं त्या मांजराच्या मागं पळायला लागले. बाबा हळूहळू हळूहळू मांजराचं एका मोठ्या वाघात रूपांतर झालं आणि त्या वाघाने एका बैलाला मारलं. पण काकाच्या मनात राग आहे, वाघ का असताना पण मी त्याला मारणार म्हणजे मारणार. काका त्याच्या लक्ष देऊन ऐका, मरण किती आपल्याला आहे. काका त्या आता वाघाच्या मागं पळायला लागले. पण वाघाच्या मागं पळत पळत असताना त्या वाघाने एका काळ्या भिन्न माणसाचं रूप धारण केलं आणि ते काकाच्या पुढे येऊन उभा राहिला. काका ओळखलत का? काका म्हणते, मान ना मान, मैत्रा महिमान. कधी टौल मध्ये भेट नाही, कधी गोपाळवाडीत भेट नाही, कधी पाहुण्यारावळ्याच्या लग्नात ओळख नाही. डायरेक्ट पुढे आलाय आणि डायरेक्ट ओळखला. म्हणतो राम राम घातला काकाला, कारण पद्धत आहे. तुम्ही कोण हो? हळूहळू रूप बदलताय. नेमकी तुम्ही आहात कोण? काकाने विचार केला, ही कोणी का असला पण यालाही मारायला. पण काकाने विचारलं, हे तुम्ही कोण आहे? वाघाच्या रूपाने येताय, सर्पाच्या रूपाने येताय, मांजराच्या रूपाने येताय, कुणालाही मारताय? त्या काकाला त्यानं बोल उत्तर दिलं, ऐक
तुझ्या मुलाचं रूप मरण सर्पाच्या रूपानं होतो, मी सर्प झालो. त्या उंदराचं मरण मांजरीच्या रूपानं होतं, मी मांजर झालो. त्या बैलाचं मरण वाघाच्या रूपानं होतं, मी वाघ झालो. मी आता माझ्या मूळ स्वरूपात आलोय. तुम्ही म्हणजे नेमके कोण आहेत? हे साक्षात ज्याला सगळी भेटतात तो यम आहे, मी तो काल आहे. ऐका ना, आता तुम्ही मला दिसताय, मला मान्य आहे. माझ्या मुलाला मारलं, चला मी तेही मान्य करायला तयार आहे. पण आता मला सोडा ना. आणि जेव्हा स्वतःवर व्यक्ती ना त्यावेळी अशीच अवस्था असते. जरा पटून ज्यावेळेस कालिया मर्दन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्या डोहात उतरले, यमुनेच्या डोहात उतरले बाबा, कालिया मर्दन करण्यासाठी गेले. तेवढ्याच बातमी आईच्या कानावरती गेली, यशोदेच्या कानावरती गेली. यशोदा धावत पळत त्या डोहाजवळ आली आणि रक्ताळलेलं पाणी बघितलं, दचकन थांबली. मागे सरे माय बाहुला मुलगा आत रक्ताळलेलं पाणी बघितल्यानंतर आई सुद्धा माघारी फिरली. तिथं बापाची अवस्था तीच आहे. ए माझ्या मुलाला मारलं पण मला मारू नका. त्यावेळेस यमाला सांगितलं तुमचं अजून भरलंच नाही, तू मारील कसं? पण ज्या दिवशी भरल त्या दिवशी एक सेकंद सुद्धा ठेवायचं नाही. मग मला सांगताय ना माझं भरलं नाही तर मग माझं भरणार आहे कधी? मला तुम्ही कोणत्या रूपानं घेऊन जायला येणार आहे? ते यमानं सांगितलं फक्त आमच्या तेवढंच सांगायची पद्धत नाही. ते आधी आम्हाला 5 मिनिटं कळतं. ते चित्र गुप्ताजवळ असतो, गुप्त चित्र असतं, 5 मिनिटात कळतं. मग कळतं विकास महाराज देवळी उचलायचा. आधी 5 मिनिटं आधी येते. पण ऐक, मी तुला सांगतो, एकतर माझं दर्शन कुणाला होत, कुणाचं माझं कुणाचं यमाचं, एकतर यमाचं दर्शन कुणाला होत नाही झालंय तर सांगतो आम्ही शब्द दिलाय, ऐक तुला मागायचे ते माग, माझं मरण सांगा फक्त. सांगतो वचनाशी फिरते ते अदंजन, वचन दिलाय, शब्द दिलाय म्हणून सांगतो. तुझं मरण एका मगरीच्या रूपानं आहे, मी तुला मगरीच्या रूपानं घेऊन येणार आहे एवढं सांगू शकतो. काका बी जरा हुशार होते. काकाने विचार केला मगर कुठं राहते आणि मग जिथं पाणीच नाही तिथं गेलं काय अडचण. काकाने महाराष्ट्र सोडला, डायरेक्ट राजस्थानात गेला. काका वाळवंटात पाणीच नाही ना, मगरीचा काय संबंध आहे? वाळवंटात गेलं नेमकं. काका हुशार होता, राजाश्रयाला राहिलं बाबा. आणि राजाश्रयाला राहिल्यानंतर राजाच्या युवराजाला मुलाला शिकवायला लागलं. शिकवता मुलगा 21 वर्षाचा झाला. मुलाचं लग्न जमवायची वेळ. मुलाचं लग्न जमलं, नेमकी सोयरीक महाराष्ट्रात पैठणला झाली. आता काकानं आयुष्यभर शिकवलंय, सोयरीक तिथं झाली. त्या राजानं सांगितलं काका लग्नाची तारीख आला, लग्नाची तारीख कळली आणि राजानं काकाला सांगितलं तुम्हाला लग्नाला यावं लागते. काका म्हणले कुठे लग्न? म्हणले पैठणला. म्हणले मसलमाचे दिन पण पैठणला नाही यायचं. झालं काय अहो तिथं पाणी आहे ना, सागर आहे तिथं, जलाशय आहे, पाणी. आणि जिथं पाणी तिथं मी जात नाही. का जात नाही? कारण तिथं मगर आहे. तुमचं मगरीचं काय वैर आहे? मगर मला मारणार आहे. अहो काका तुमचा माझ्या सोनू तुझा माझ्या काका तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? अहो आतापर्यंत तुम्हाला सिक्युरिटी नव्हती, इथून पुढे Z+ सिक्युरिटी देतो, काही काळजी करू नका. सिक्युरिटी मिळाली. काका लग्नाला निघाले, पण दोघं राजन काका एका रातात बसून निघाले. येताना बोलणार काका राजाच्या पोराचं लग्न आहे आणि राजाचं कर्तव्य दान करणं आणि मला पैठण मध्ये दान करायचंय. पैठण मध्ये दान काय केलं पाहिजे? म्हणजे पैठणला सोन्याचं दान लय महत्वाचं आहे, तिथं सुवर्ण दान करायला पाहिजे. काका म्हणजे चालतंय सोनं दान करू, पण काका घ्यायला तुम्हाला यावं लागेल. आणि ते बी कुठं? कमरे इतक्या पाण्यात. काका म्हणजे हेतपर्यंत आलोय ना. अहो काका अजून मी तुमचा माझा विश्वास नसेल तर Z+ वर अजून एक प्लस टाकतो, Z++ शिकवून देतो. आता काय अडचण आहे? मला दान थोडं नाही करायचंय, हत्तीच्या वजना एवढं सोनं दान करायचंय. आणि जेव्हा मोठी मोठी आमिष दाखवते तेव्हा मोठी मोठी बी पाग घालतात. काय झाडी, काय डांगार, काय हॉटेल, तुम्ही बघितलंय मला ते सांगायचं. बली लालच दाखवलं, बली पाग घालते ती. राजा पाग आला. राजा म्हणला एकाच मिनिटाचा प्रश्न आहे, Z++ सिक्युरिटी काय अडचण आहे? मग हिम कशी बोलणार? काकानं मान्य केलं. बाबा मंगलाष्टका झाली, दान शिकायला काकानं कमरे त्या पाण्यात हात पुढे केला. जेवढ्यात मग नाही तेवढ्यात एक सिक्युरिटीनं काकाचा हात पकडला त्यातल्याच Z+ मधल्या. काकाने विचारलं ओळखलं का? काका म्हणजे आतापर्यंत गाठ भेट नाही, डायरेक्ट ओळखलं का?
ओळख 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 जेव्हा पटत नसते तेव्हा तुम्ही बघा सुविधेला गेल्या ओळख पटवून द्यावं लागते. हे आमचे पाहुणे तुमच्या गावात, हे आमचे पाहुणे त्या नावाचे आमचे काय, बरोबर आहे ना. मग काकानं त्या सिक्युरिटीनं पटवून द्यायला सुरुवात केली. ते तो तुमच्या घरी आलेला साप, ते मांजर, तो वाघ पण, तो काळा भिन्न माणूस पण, आणि आता सिक्युरिटी पण. आता पण काका रडत नव्हते, काका हसत. काका म्हणले बघा 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 माझा पुरुषार्थ. मला विचार त्या सिक्युरिटी विचार काय पुरुषार्थ? तुम्ही सांगितलं तुम्हाला मगरीच्या रूपानं घेऊन जायला येणार आहे, आणि तुम्ही आलाय कोणाच्या रूपानं? माणसाच्या रूपानं. त्या सिक्युरिटी सांगितलं काका किती वेळ येतो तुम्ही? ज्याला सापाचं मांजर क्षणात होता येतं, ज्याला मांजराचं वाघ क्षणात होता येतं, ज्याला वाघाचं काळा भिन्न माणूस होता येतं, त्याला सिक्युरिटीची मगर व्हायला वेळ लागत असतो. होय, सिक्युरिटीची मगर झाली क्षणात काकाला पकडलं गेलं. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपल्याला सुताक नाही, माझा दृष्ट समजा. पण मला सांगायचंय, काकानं मरण येऊ नये म्हणून किती प्रयत्न केले, किती प्रयत्न केले मरण येऊ नये म्हणून. जे नाही ते प्रयत्न केले ना, पण मरण चुकलं. चला जाऊ द्या. पैसा काळ लोकाने तैसा काळ लोकानेत आसे, तैसा काळ लोकानेत आसे. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत आज, तैसा काळ लोका नेत आज. तसा काळ घडी घडी काळ वाटे याची पाय, हेही कळत नसेल तर ऐका. आपल्या सगळ्याला वाटलं असेल सूर्यदादानं त्या चौकात जायला नव्हतं पाहिजे, रात्रीचं जायला नव्हता पाहिजे. सूर्यदादा जर रात्रीचा गेला नसता, पाऊस नसता, पुढच्या ट्रॅक्टरवाल्याला जर आपली गाडी दिसली असती तर सूर्यदादाचा घात झाला नसता, आणि सूर्यदादा आम्हाला सोडून गेला नसता. पण मी वस्तुस्थिती मानतो, दुःख आहे सगळं आहे, पण वस्तुस्थिती मानतो. सूर्यदादाचं मरण ठीक त्याच ठिकाणी त्या क्षणाला होतं. आपल्याला किती वाटलं तरी त्या ठिकाणी जाणं होतं, पण निश्चित दुःख आहे, त्याबद्दल मी शेवटी बोलणारच आहे. जे जे लिहिले प्रारब्धी, जे नशिबात लिहिले ते ना चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टेळेना. मरण आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जातच, आणि आपल्याला या देहाचा त्याग करावा लागतोच. म्हणून महाराज म्हणतात एक काम करा, मरण तर येणारच आहे, पण ते मरण येण्याच्या अगोदर सावध व्हा, आणि त्या देवानं देह दिलाय त्या देवाचं भजन करा. अभंगाचं पहिलं मरणादी मरणादी सावध व्हा, मरणादी मरणादी सावध व्हावे. मरणादी मरणादी सावध व्हावे, मरणादी मरणादी सावध व्हावे. कीर्तिकारो निमरावे, कीर्तिकारो निमरावे. जन्म घालू नये वाय, जन्म घालू नये वाया.
सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात नामदेवराय म्हणतात मरण तर येणारच आहे, फक्त मरण येण्याच्या अगोदर सावध व्हा आणि ज्या देवानं देह दिलाय त्या देवाचं भजन करा सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म। आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा किंवा लाभोन या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम किंवा नामदेवराया काकड्यात लय बोल बोलतात ऐका कुठे जागे भारे आत भावे माता उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता जन्मा जागा रे बाईनो जागा जागा रे बहिनो जागा चोर निजल्या तिने बागा चोर निजल्या आता जागा रे बहिनो जागा आता जागा रे बहिनो जागा काकड्यात नामदेवराय म्हणतात मोठा जागे वारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी आता जन्माच्या किंवा जगजोगे जाग जाग बोलते किंवा आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या नाडूनी भागा बाबा तरी लोकांनी भजन केलं नाही किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुढे शिंदरीचे तरी भजन नाही केलं काय माय गेली होती मुतापाशी हरी नाही मुखाशी हरी म्हणा तरी भजन नाही केलं मग नाथ बाबा म्हणतात जी व्यक्ती देवाचं नाव घेत नाही त्या व्यक्तीचं तोंड असू शकत नाही नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जीवाला वेग काळ सर्प आहे तरी मी लोकांनी भजन केलं मग ऐकायचं अजून एखादं प्रमाण नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना रे कयामध्ये दुःखयातना वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव बरोबर आहे काकड्यात वासुदेव नावाचा प्रकार त्यात नाथ बाबा म्हणतात नरदेह दुर्लभ जाणार तिथून एका द्यायची बाबा वासुदेव एक टोपी होती उलटी मोराची पिसरे होते सजवलेली होती बरोबर पाठ येऊन लय भारी गाणं म्हणायचं तुम्हाला ऐका अरे वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम दाम करी काम बेड्या दाम करी काम पैशाची जात नाही सण थोरा नयाची हव जन्म पासना सारी माणस जन्म पासना सारी माणस या पैशाची गुलाम रे दाम करी काम पैसा शिकवणार होत सगळं भारी होतं आतापर्यंत तंतोतंत तुम्ही अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय मरणाच्या अगोदर माणसानं कसं सावधावं एकतर भजन करावं दुसरा मार्ग सांगतो ऐका काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगत असतात बसले लक्ष द्या काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात तर काही माणसं आई जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगत असतात जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जगतात ती माणसं मात्र या जगातून गेली तरी शिल्लक राहतात
संत या जगात आले, जगाच्या कल्याणात संतांची होती देह कष्टविधी परोपकारी. आले जगाचं कल्याण केलं, निघूनही गेले, पण गेले दिगंबर ईश्वरी होती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. किंवा तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे, पण ही कीर्ती कोणाची शिल्लक राहते? ऐका, चालताना असं चालावं माणसानं की आपल्यासोबत गाजनानं चालावं, बोलताना इतकं गोड बोलावं. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणते, साचानी मावळ मिथल्यानी रसाळ शब्द जैसे कळवळ अमृताचे. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, बोलताना माणसाने इतकं गोड बोलावं, आपण बोलल्यानंतर दौंड तालुका सोडा, पुणे जिल्हा सोडा, महाराष्ट्र राज्य सोडा, भारत सोडा, जग सोडा, पण जग ज्या परमात्म्यानं निर्माण केलं ना, त्या पांडुरंगानं विटेवरती आनंदानं नाचावं, इतकं बोलणं आपलं गोड असावं. बसताना अशा ठिकाणी बसावं, आपल्यासोबत 10 जणांना बसावं, आणि जाताना असं जावं, आपण गेल्याची बातमी ज्याच्या कानावरती जाईल ना, त्याच्या डोळ्यातून टचकन अश्रू यावेत. इतकं चांगलं जीवन जगत असाल तर तुम्ही म्हणू शकता आमचा जन्म सफल झाला. आणि निश्चित आज सूर्यादादाच्या बाबतीत ही घटना आहे. आयुष्य थोडं मिळालं, शेवटी मी नेहमी बोलत असतो, माणसाला आयुष्य किती मिळालं याला किंमत नाही, पण मिळालेल्या आयुष्यात तो किती चांगलं जगला आणि किती माणसं कमवली हे लय महत्वाचं आहे. निश्चित सूर्यादादाला आयुष्य लय कमी मिळालं, देवानं लय कमी आयुष्य दिलं, पण कमी दिलेल्या आयुष्यात मित्रमंडळ माणसं एवढी जुळली की आज एवढी गर्दी सांगून जातोय सूर्यादादाचं जगणं काही ताकदीच होतं. जर एखाद्या वर्ष साधाला सत्यापेक्षाही पब्लिक जास्त येत असेल तर निश्चित त्या माणसाची काहीतरी ताकद असेल. मी आधीही बोलून गेलो, सूर्यादादा गेल्याची बातमी आल्यानंतर त्याच्या मागही आणि पुढेही जवळजवळ हजारो मुलं गाडीच्या मागं पुढे होती. ही मैत्रीतली ताकद आहे. आणि निश्चित बसलेली तुमची मैत्री त्याच ताकदीची आहे. मी बोलून जाईल तुमची मैत्री कशी पाहिजे, ऐका, लक्ष द्या जरा. एकदा काय झालं, पाण्यात दूध मिसळलं. पाण्यात दूध मिसळल्याबरोबर पाण्याने त्याला रंग दिला, रूप दिलं, चव दिली, नवे नवे स्वाद दिला, नवे नवे साहेब पाण्याने सुद्धा दुधानं त्याला त्याचं मोल सुद्धा दिलं. आता ते पाणी मिश्रित दूध आमच्या आईच्या हातात आलं, आमच्या आईनं ते पातेल्यात टाकलं, गॅस पेटवलं आणि आई पातेलं गॅसवरती ठेवलं. आता पातेलं तापायला लागलं तसं आतलं दुधालाही त्रास व्हायला लागला, आतलं दूधही तापायला लागलं. जसं दूध तापायला लागलं तसं पाणीही तापायला लागलं. पाण्यानं विचार केला, या दुधाशी मी मैत्री केली तर यानं मला रंग दिला, रूप दिली, चव दिलं, स्वाद दिला, नवे नवे त्या दुधानं मला त्याचं मोल काय दिलं, आणि आता हा संपतो, याला त्रास होतोय, तर मी याला काय देऊ शकतो? त्या पाण्याने विचार केला, मी स्वतःला संपू शकतो, एवढं करू शकतो. आता आई दूध कधीच त्या पातेल्यातून वाफेच्या रूपाने बाहेर येत नाही, पाणीच वाफेच्या रूपातून दुधातून बाहेर पडतं. आणि ज्यावेळेस पाणी स्वतःला संपून घेतो का त्यावेळेस ते दूध विचार करतं, मी तर याला रंग दिला, रूप दिलं, चव दिली, स्वाद दिला, मोल दिलं, हा तर माझ्यासाठी स्वतःचा जीव देतोय ना, हा स्वतःला संपून गेला ना, मग मी आता याला संपू देणार नाही. मी काय करणार, ज्या गॅसनं दुधाला पाणी मिसळे दुधाला तापवला, आम्हा दोघालाही त्रास दिला ना, त्या गॅसला कायमचं बंद. आणि आई बघा, ते आता दूध हळूहळू पातेल्याच्या वर येतं, उतू येतं, आणि ज्या गॅसनं दोघाला पेटवलं त्या गॅसला बंद करून टाकतं. याला म्हणतात मैत्री. ही मैत्री, ही शेवटच्या श्वासाची मैत्री. आणि या लोकांची मैत्री अशी कशी ऐकायचंय. दुःख अडवायला मुंबऱ्यासारखा, दुःख अडवायला मुंबऱ्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, एक तो मित्र कर आरशासारखा, एक तो मित्र कर सूर्यादादा सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. पण आज मात्र या सगळ्या मित्रांचा गारवा मात्र कायमचा निघून गेलेला आहे. त्या राहिल्या फक्त आठवणी, आणि त्या आठवणींना साथ घालत घालत जगणं एवढंच आमच्या हातात. जगायचंय असं जगा. निश्चित म्हणू शकता यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिस, किंवा शेवट तो भला माझा
बहु गोड झाला. निश्चित म्हणू शकता आमचा जन्म सफल झाला. एक शेवटचं उदाहरण देईल आणि बाप आणि मुलं आपलं प्रेम किती हे समजून मी थांबेल. ऐका, शेवटचं उदाहरण देईल. अजून जन्म कोणाचा सफल होतो? महिला मंडळ तुम्ही एवढ्या ताकदीने येऊन बसलाय म्हणून ऐका तुमच्यातला 4 जानेवारी 2026 रोजी एका महिलेचं एका स्त्रीचं चौथं पुण्यस्मरण होतं. 4 जानेवारी 2026 ला त्या स्त्रीचं नाव होतं आई सिंधुताई सपकाळ. हा ऐका, का सांगायला लागलो? किती किती जीवन जगत असताना काय यातना, त्या यातनेवरती मार्ग काढून आम्ही कसं जगायला पाहिजे. आज निश्चित बाबा तुमच्यासाठी हे मी सांगून जाईल. जीवनात अडचणी आहेत, दुःख आहे, पण खचून चालायचं नाही, जमणार नाही. मी तुम्हाला खाली आणणारच ना महाराज नाही. मी त्या दुःखातून कुठेतरी पुढे घेऊन जाणार नाही. किती दुःख आहे तिच्या जीवनात. ऐका, नवऱ्याला टाकून दिलं, बापाच्या दिले, बापानं सांगितलं दिली त्या दिवशी मिली, परत माझ्या दारात यायचं. हे प्रत्येकाच्या दारात जायची, पदर पसरायची, हात पसरायची, सांगायची कुणीतरी भाकर द्या. तुम्ही जर भाकर दिली तर मी जगेल आणि 2-3 दिवसाचं माझं लेकरू ते बी जगेल. पण समाज इतका निष्ठुर आहे, जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र चौघजण खांदा देण्यासाठी धडपड करतात. अरे मेल्यावरती खांदा द्यावा लागतो, ती आमची धर्मसंस्कृती, त्यात बदल नाही करून जमणार. पण जिवंतपणे एखाद्या माणसाला आधार देऊन बघा, त्या माणसाच्या जगण्यातला आनंद द्विगुणी झाल्याशिवाय राहणार नाही. आलाय तर सूर्यदादाला श्रद्धांजली वाहण्यासाठी तर ऐकून जगाय. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा. पांडुरंग आपल्याला सुखी केल्याशिवाय. आई मसन वाट्यात जायची, विषयावरती मांडलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायची, हातावरतीच भाकर थापायची आणि त्याच प्रेतातला एखादा जळता निकारा घ्यायची, त्याच्यावरती भाकर भाजायची. एक दिवस मनात आलं हे जगणं आहे, असं जगण्यापेक्षा मेलं बरं. कधी कधी माणसं हातभर होतात परिस्थिती पुढे, वाटतं सगळं संपलंय, जगण्यात राम राहिला नाही. पण बघा कधी कधी आपल्याकडे असं म्हटलं जातं, ज्यावेळेस 100 रस्ते बंद होतात तिथून एक नवी वाट मिळते. कधी कधी शेवटच्या गावाला सुद्धा पाणी लागत, थांबा लागतो, संपला. 10वी 12वी ग्रॅज्युएट होणारी मुलं थोडी मार्क कमी पडली तरी आत्महत्या करताना दिसताय. जाऊ द्या, हे दुःख वेगळं आहे. पण काल परवाची बातमी ऐकल्यानंतर आम्ही विचार केला, आपण माणसंच गाडी, आपण विचाराच्या किती खालच्या पातळीला जायला लागलो. संभाजीनगर मधली घटना आठवा ना सगळ्यांनी. काय काय विचार, कुठली विचारसरणी घेऊन तुम्ही या जगात जगताय? कुठल्या विचारांशी तुम्ही पुढे जाताय? कुठला विचार तुम्ही पुढच्या पिढीला देताय? हा काहीतरी विचार करा. काल संभाजीनगर मधली घटना आहे बाबा, तुम्ही कदाचित बघितली नसेल वयस्कर माणसांनी, पण जनताना माहिती त्यांनी आठवा. मुलानं सांगितलं मला मोबाईल पाहिजे तर आयफोन पाहिजे, पण आयफोनचा हप्ता भरायला आई बापाकडे पैसे नाही. नसेल एखाद्याची परिस्थिती, असेल गरीब एखादा बाप, नाही आपल्या बापाची ऐपत, आपण थांबलं पाहिजे ना बाबा. एखाद्याचा बाप जागीरदार आहे, तो मोबाईल नाही काही घेऊन देईल, पण आपल्या बापाची ऐपत नाही. आपला बाप रोज दुसऱ्याच्या बांधावरती चालायला जातो, आपला बाप रोज दुसऱ्याच्या बांधावरती कामाला जातो, दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जातो. आपण बापाकडे नको ते हट्ट करावेत. म्हणजे वापरू नये असं नाही. 1.5 लाखाचा मोबाईल काही, 10,000चा मोबाईल काही, मोबाईलच आहे. पण ज्याची त्याची हौस आहे, हौसलाही आमचं दुमत नाही, पण करायची ती करा, स्वतःच्या जीवावरती करा. बापाच्या जीवावर उड्या मारण्यात मजा नसते. बापालाही त्रास, आईलाही त्रास, त्यांना सगळं सोसायचं ना. आपल्यासाठी हाडाचं गाडं रक्ताचं पाणी करून आपल्याला घडवलं ना. आपण आज या अवस्थेत त्या बापांच्या जीवनात डोळ्यात पाणी आणत असेल तर त्याला अर्थ काय? त्याला त्या टेकडीवरती जाऊन 3 तास गोंधळ घातला, मला मरायचंय, मला मोबाईल द्या. आई गुडघे टेकून बसतात. कदाचित आई बापाचीही चूक आहे. आई गुडघे टेकून बसते, सांगत होते, ए लेकरा, अरे नको असं करू, काही करू, घेऊ तुला मोबाईल. पोर म्हणत होतो माझ्या बापाला सोड. आईनं हे करावं, पण आईनं तेही सांगितलं, हे चालतंय, तुझ्या बापाला सोडायला मी तयार आहे, पण तू मरू नको रे. तुझ्याकडे बघून आम्हाला जगायचंय, तुझ्याकडे बघून आम्हाला चालायचंय, तुझ्याकडे बघून आमचं पुढचं आयुष्य घालायचंय. बाबा त्या मुलानं ऐकलं नाही, बाप घराला गेला, दोघंही खाली फिरले आणि मुलगाही मरतोय, पतीही मरतोय. मग मी जगून काय करावं? त्या आईनंही उडी टाकली. एकाच्या नादात 3 जणाला मारावं लागलं. कुठला विचार समाजाला देणार आहे आपण? कुठल्या विचारसरणीनं जगणार आहे? त्यात कधीतरी समाधानी राहायला शिकलं पाहिजे माणसाला. आहे त्यात कधीतरी आपण आपल्या आनंदात जायला. आपलं गणित कसं झालं माहिती का? दुसऱ्याकडे जर 2 लाखाचा फोन येतो त्यासारखंच माझ्याकडेही पाहिजे. हे आपली चूक आहे. चला, मला तिथं नाही जायचं, मला जागेवरती यायचंय. विचार केला, मरणार ट्रकला जाऊन आडवी पडणार, धडकणार, तेवढ्याच ब्रिज खाली एक भिकारी मरणाचं नाव असेल, पडल्याने हात मारतोय कुणीतरी पाणी पाजा, आणि तो आवाज शिंदुताई नाही शिंदुताईने विचार केला, ए जगलीस तर काय जगलीस ग? किड्या मुंग्यासारखी जन्माला आली, किड्या मुंग्यासारखी मरून जाशील, 5 मिनिटात म्हणशील मिनशी फालतीची गाडी आहे, तुझी राग करेल, तुझा नवरा सुद्धा तुला अग्नी राग द्यायला येणार नाही. मग नाही थांबवायच तुला कोण, पण जाता जाता त्या ताहेऱ्याची तहान बागून मग पुण्यवान होशील. पाणी घेतलं, पाजायला लागली, आणि पाणी पाजतापासून लक्षात आलं साडीच्या पदरात भाकर आहे, आणि मेल्यावर प्रेतावर जळायची ना. बाबा भाकर सुटी, तिचा धोका केला, त्यात पाणी टाकलं, त्या माणसाला खाऊ घातलं. परिणाम असा झाला,
जे मरायला लागलं होतं का ते जगलं, आणि ते जगल्यानंतर सिंधुताईने विचार केला मी असा एखादा जगू शकते तर मी असे हजारो सुद्धा जगू शकते. याला म्हणतात आत्मविश्वास. आणि जो तिच्यात आहे तोच आपल्यात पाहिजे. घडवलं त्याच ताकदीचं ना आपल्यालाही. आपला सुद्धा आत्मविश्वास कसा पाहिजे. अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण या जगात जर सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं ना तर जगण्याला गंमत आणि पांडुरंगाला किंमत राहिलीच नसती. आजही सगळ्या गोष्टी त्याच्या हातात आहेत. मरण्याचा निर्णय बाजूला केला. पुण्याला गेली. दगडूशेठ क्लबच्या गणपतीला आपली एकुलते एक ममता नावाची मुलगी आंदण दिली आणि हडपसर जवळ मांजरी येथे ममता सदन नावाचा अनाथाश्रम स्थापन केलं. बसलेले जाता जाता मरता मरता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन मिळली. ती सिंधुताई सपकाळ या जगात 2 नंबरची अनाथांची माय झाली. एक माझ्या वारकरी संप्रदायात ज्ञानाबाई माझी अनाथांची माय एका जनार्दनी पाय वंदित असे, आणि दुसरी सिंधुताई सपकाळ जगायचे तर असं जगा आपणही म्हणू शकतो आमचा जन्म सफल झाला. आणि माझं जगणं बाबा त्या ताकदीतलं आहे. त्या सिंधुताईच्या पहिल्या पुण्यस्मरणाला मुख्यमंत्र्यासहित अनेक नेते होते, पण दुसरं पुण्यस्मरण विकास महाराज देवडीच्या कीर्तनानं झालं. कारण माझं जगणं त्या तत्वातलं आहे. मी जगताना त्या तत्वात मी शेवट सांगणारच आहे. निश्चित एवढं बोलून बी एखादा मला महाराज नाही भजन केलं आमच्यासारख्यानं, नाही एखादा समाज सुधारासारखं जगलो, नाही आम्ही महात्मा फुले सारखं जगलो, नाही आम्ही सावित्रीबाई सारखं जगलो, काय जगल्यावर सावित्रीबाई फुले. महिलांनो, आज तुम्ही एवढ्या थाटात जिथे येऊन बसताय ना, हे जर उपकार आपल्यावरती कोणाचे असतील तर ते सावित्रीबाई फुलेंचे ते विसरून चालायचे. पहिली पुण्यात विडेवाड्यात महिलांची शाळा शिक्षणाची गंगा सुरू केली. महिलांची शाळा सुरू केली. महिला शिकतील या हेतून समाजकंटकानं त्या सावित्रीबाईंच्या अंगावरती शेण टाकलं, पण बिचारी खचली नाही. उलट कंबर खचून शिक्षणाचं कार्य पुढे चालू ठेवलं. आणि आज महिला राष्ट्रपती झाल्या. हे जर कुणाचे उपकार असतील तर त्या सावित्रीबाईचे. जगायचे तर त्या ताकदीने जगायचंय तर असं जगा, नाही तर मग जन्माला आला काय मेला काय कुणाला सुद्धा घेणं देणं नाही. या जगात कोट्यावधी माणसं जन्माला आली आणि कोट्यावधी माणसं मरून सुद्धा गेली. बाबा कुणाला आठवणीत ठेवलं नाही लोकांना. जरा परखड बोलू का. ज्याचं या भारतात लय मोठं स्टेटस आहे, ज्याचं या भारतात स्वतःच लय मोठं स्टेटस आहे, त्या माणसाचं मेल्यावरती 2 ते 3 तासाचं मोबाईलला स्टेटस असतं. याच्या पलीकडे काही नसतं. लोक विसरून जातात. पण कार्य चांगलं करा. अजून एखादा मला नाही चांगलं जगलो, नाही भजन केलं, नाहीच काय केलं तर मग आमच्या बापाचं काय नाही काढलं. हे जरी नाही कळालं दुसरं आहे. तर त्या शेवटी बा काळ बांधून, तर त्या शेवटी बा एका जनार्दन काय बाजाईल. पिंगळा महाद्वारी बोल बोलतो दे का. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलतो दे. पिंगळा महाद्वारी. नदीची वारी, नदीची वारी वाग्या. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. येईल हो
दुसरा येईल कोण? यमाचा पाहुणा प्राणी होईल. आणि त्या यमाच्या ताब्यात जायचं नसेल तर करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडविना यमापासून आपण काय करावी? ठोबा रकुमाई ठोबा हरी विठोबा रकुमाया ठोबा रकुमाया रकुमाया रघुमाये हरे विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये हरे विठोबा रघुमाये हरे विठोबा रघुमाये कुंडली कमलाई विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाम भगवान की जय. हरे विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये जय विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली खऱ्या अर्थानं ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलोय ते वैकुंठवासी सूरजजी राजाराम होले उर्फ सूर्यादादा. त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार, त्यांचे वडील राजारामजी बबनजी होले, आईसाहेब लक्ष्मीताई राजारामजी होले, चुलते महादेवजी बबन होले, चुलती आशाताई महादेवजी होले, पत्नी ऋतुजाताई सूरजजी होले, आजी विमलताई बबनजी होले, आजोबा बबनजी दामो होले, बंधू शिवमजी राजाराम होले, ऋतिकाताई आणि प्रतीक दादा भाऊ. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून सूर्यादादाला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतं आहे. मी म्हणलं होतं शेवट 15-20 मिनटं मी बाप जी नाती ती पटवून देईल. ऐका, कंप्लीट 12 वाजून 15 मिनिटांनी मी माझं कीर्तन संपवणार आहे. मी आधी बोलून गेलो, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती आहे. हे बसलेली आपली माणसं आपल्या घरात आहेत, आपल्या जवळ आहेत, तोपर्यंत नाही कळत गरे. आयांना तुम्ही प्रेम करता या दुमत नाही. लेकुराचे हितू आहे माऊलीची जिथं ऐसी कळवळ्याची जाती करील अभावीने प्रीती, किंवा जिचे पिढे बाळ प्राणतेचा बिकलाईसा मातीचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव, किंवा मातीची अचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपोला जवळी घेता शिन गेला. आई प्रेम करते यात दुमत नाही, पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराची शुद्री गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग भूक लागली म्हटल्यानंतर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनीच बघितली, पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. महिला मंडळ बोलता बोलता तुम्ही काय म्हणत असता? कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्या माता रामासमोर उभा राहते, डाय मुकलो नटते, रामा नको ना जा वनवासाला लेकरा. तू जर वनवासाला गेला तर आई जगायची नाही, पण आई जगली. पण दशरथ नावाचा बाप सांगता, रामा तू जर वनवासाला गेला तर बाप जगायच नाही. झालंय तसंच. एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत पुत्रयोगात प्राण सोडला, पण आपल्या डोक्यात कधीच पाणी बाला नाही दशरथाचा, रामाबाई दशरथाचा. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्यच करावं, कौतुकास पात्रच आहे. पण पुरातून नाकातोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचलाच पाहिजे, ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का, त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही कधी विसरता कामा नये. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवलाच तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐलतीराहून समुद्राच्या पैलतीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप. बाप म्हणजे निश्चित काय? ऐका उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला,
घुटामदी हासू जरी कनावा कला घडीभर तो थांब घड्या ऐक त्याची धापर लई अवघड हाय घड्यार उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल मुकी मुकी माया त्याची माझ्या डोळ्यातल आसव कुणी मायेनं पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना आज त्या बापाची अवस्था वेगळी असेल. ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं एक घास करत करत त्याला या योग्यतेचं बनवलं, लग्न झालं, सुखानं संसार चालू होता. अगदी 2 गाड्याही घेऊन दिल्या, सुखानं प्रपंच अगदी आनंदानं चालू होता. पण त्याला नजर लागली आणि आमचा सूर्य आमच्यातून निघून गेला. त्या आईच्या जीवनातलं दुःख वेगळं असेल. त्या आई पोट भरवत असेल, हे देवा काय चुकतं रे माझं, का देवा माझी कूस उजाडली तू, देवा का माझं लेकरू तू माझ्याकडून हिरावून घेतलं. त्या पत्नीच्या जीवनातलं दुःख वेगळं असेल. हे देवा सुखानं संसाराला सुरुवात झाली, आनंदानं जगायला लागलो, 2-3 महिन्यात काळानं घाला घातला. देवा काय चूक रे माझी, काय एवढं दुःख तू देवा माझ्या पदरात दिलं. त्या भावाच्या जीवनातलं दुःख वेगळं असेल. कसं दुःख असेल या जगल्यांच्या जीवनातलं मी मानतो तुम्हाला. ऐका काय अवस्था असेल या घरातली. कुठं गेला सूर्य मला दिसतच नाही, येणारे दादा मला झोप येत नाही. त्या आईची बापाची अवस्था काय असेल. तळ हाताचा पाळणा मी केला, नेत्र दिव्याचा दिवा मी लाविला. अरे सूर्या तुझ्यासाठी तळ हाताचा पाळणा केला, या हातावरती तुला खेळवलं, या खांद्यावरती खेळवलं. तुझ्यासाठी नेत्राचा दिवा केला, तुझ्याकडे एकटक बघत राहायचो. तू चालायला लागला की आईला आनंद व्हायचा, तू चालायला लागला की बाप हाताला पोट धरून चालायचा. हे खांद्यावरती आख गाव घेऊन तुला मी मिरवलं. आज तू राहिला नाही गड्या आमच्यात. तळ हाताचा पाळणा मी केला, नेत्र दिव्याचा दिवा मी लाभिला. अर कुठ कुठ शोधू तुला दिसतच नाही, येणारे सूर्या मला झोप येत नाही. त्या भावाच्या आणि बहिणीच्या जीवनातली अवस्था काय असेल. गेला तो दसरा आली ती दिवाळी, अरे बहीण तुझी रे आता कोणाला ओवाळी. कुठ कुठ शोधू तुला दिसतच नाही, येणार दादा मला झोप येत नाही रे, करमत नाही. शिवरंजनी असेल तर कोणाकडे शिवरंजनी असेल तर लावा. किती प्रेम असतं आपल्या माणसाचं. आज या घरातला एक मुलगा निघून गेलाय, एका भावाचा मोठा आधार कायमचा निघून गेलाय, एका बापाचा म्हातारपणीचा आधार निघून गेलाय. किती माणसं महत्वाची. मी कधीही घटना सांगत नाही, पण आज आठवणीने सांगतो. तुम्ही ऐकलेली ती ऐका. आम्ही 4 भावंड.
3 बहिणी आणि त्यांच्यामधला मी. माझ्या 3ही बहिणी काष्टीला दिल्यात. 2 राहींजांच्या इथं निर्गेलीत आणि 1 राशीनकरांच्या इथं. बाबा 2 बहिणी मोठ्या, त्यांच्या पाठीमागचा मी आणि माझ्या पाठीमागे एक. सुखानं आमचा या घरासारखा संसार चालू होता. अगदी आम्ही म्हणायचो माझं घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं आलं राजा राणीचा संसार. अगदी आनंदानं जगायचो. आता गणपती बसतील बघा, त्या गणपतीला आमचे गणेशवाडी नावाचं गाव आहे सिद्धटेक जवळ. आमच्या गणपतीची खूप मोठी यात्रा असते बाबा गावात. त्या यात्रेला माझ्या 3ही बहिणी आल्या आणि रात्री अचानक थोरल्या बहिणीच्या पोटात दुखायला लागलं, छातीतही दुखायला लागलं. आम्ही सगळेजण धाव घेऊन तिच्याकडे पळालो. पळाल्यानंतर अगदी गप पडली होती. आमची तर अंबालिका नावाचा कारखाना आहे अजितदादांचा, त्या कारखान्यावरती पिसाळ नावाच्या डॉक्टरांचं हॉस्पिटल आहे. शिवरंजनी असेल तर लावा. त्या पिसाळ नावाच्या डॉक्टरांचं हॉस्पिटल आहे, तिथं आम्ही ॲडमिट केलं. पण तिथून तुमच्या दौंडमध्ये काळे नावाच्या डॉक्टरांचं हॉस्पिटल आहे पलीकडे रेल्वे स्टेशनजवळ. तिथली आम्हाला चिठ्ठी मिळाली ना आम्ही तिथं आलो. बाबा 15 दिवस ठेवलं. छातीतलं पाणी काही कमी होत नव्हतं. पाणी कमी झालं, आम्ही घरी नेलं आणि 5 दिवसानंतर पुन्हा पाणी वाढायला लागलं. पुन्हा दवाखान्यात ॲडमिट केलं. पण त्यावेळेस पुन्हा डॉक्टर म्हणले आता आमचा विलाज नाही, पुढं केम नावाचं हॉस्पिटल आहे पुण्यात, तिथं जावं लागेल. आम्ही तिथं नेलं. तिथं रिपोर्ट चेक करायला दीनानाथ मंगेशकरला पाठवले. साहेब रिपोर्ट 4 दिवसानंतर आले आणि मला डॉक्टरांनी जवळ घेतलं. महाराज ऐका ना, ताईला घरी घेऊन जाता, काय अडचण आहे? काही नाही. आता रिपोर्ट आलाय आणि त्यात दाखवलंय कॅन्सर आहे, लास्ट स्टेजला आहे. महाराज किती प्रयत्न केले तरी नाही वाचू शकत. डॉक्टर काही करावं, कितीही पैसा जाऊ दे, कितीही संपत्ती जाऊ दे, या भावाला घाण राहायची वेळ आली तरी भाऊ बहिणीसाठी राहील, पण माझी बहीण जगली पाहिजे. महाराज वैद्य देवाची भीती जीवा तरी कोण ध्याती देवा. डॉक्टर जर माणसाला वाचू शकत असते तर देवाचा धावा करायची गरजच पडली नसती ना. तुमचा एक जवळचा मित्र म्हणून सांगतो, घरी घेऊन जा. 2-4 दिवसाच्या पलीकडे आयुष्य नाहीच. बाबा डोळ्यात पाणी होतं. तसंच रात्री गाडीत बसवून घरी घेऊन आलो काष्टीला. रात्रभर घरी ठेवलं. दाजीनं मी विचार केला, थांबल तर आपण माणसं कसली, आपलं प्रेम काय तिच्यावरती, काही करू पण आपण पुढचा उपाय बघू. बार्शीला कॅन्सरचं मेमोरियल हॉस्पिटल आहे बघा, त्या नरगिस दत्त, त्या संजय दत्तचं त्यांचं आहे. त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलं आणि ॲडमिट केलं करायचा विचार केला. सकाळी सकाळी निघणार तेवढ्यात तिची 2ही लेकरं लहान होती. आईच्या मिठीत आली. आई 1 महिना झालं तुझ्या जवळ येता येत नाही. आई 1 महिना झालं तुझ्या हातचं खाता येत नाही. आई 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 जग ना ग तू आमच्यासाठी. आई आमच्यासाठी जगली पाहिजे तू. आई काही कर पण लवकर बरी व्हावी लागेल. आम्ही सगळी ढाई मोकरून रडत होतो. बळच त्या 2 लेकराला बाजूला काढलं, रूममध्ये खोंडलं आणि तिला आम्ही बार्शीला घेऊन गेलो. ॲडमिट केल्यानंतर बाबा केमो दिला. 2-4 दिवस केले. मी घरी आलतो तेवढ्या दाजीचा फोन आला. हे आनंदाची बातमी आहे. काय झालं दाजी? डॉक्टर म्हणतायत पेशंट घरी घेऊन जाऊ शकता, पेशंट बरं झालंय. मी म्हणलं बस की एवढ्यासाठीच आपण प्रयत्न करतो. याच्यापेक्षा आपल्या जीवनात काय हवं? पैसा जाऊ द्या, संपत्ती जाऊ द्या, पण आपली माणसं जगली पाहिजे, हे लय महत्वाचं आहे. बाबा त्यावेळेस माझ्याकडे काही 4 चाकी नव्हती. 2 व्हीलरवरती मी गायन करत फिरायचो, कीर्तनही करत नव्हतो. गावातली गाडी बुक केली. सकाळी सकाळी आम्ही निघणार तेवढ्यात एकदा फोन वाजला. महाराज ऐक ना, गाडी आण नको, 2 व्हीलरवरती आहे. दाजी काय झालं? रात्री तर म्हणत होता गाडी घेऊन या. अरे डॉक्टर म्हणतात पेशंट सिरियस आहे, एका क्षणाचाही भरोसा नाही, फक्त तू लवकर ये, तू जीवात जीव येणार नाही. बाबा गाडीला किक मारली. गाडीवरती सायंकाळी 4 वाजेपर्यंत मी तिथं पोहोचलो आणि दाजीच्या जवळ गेलो. दाजी काय झालं? काय नाही, तुझी बहीण वाट पाहते जा. आयुष्याचा दरवाजा उघडला आणि तिनं माझ्याकडे बघितलं. दाद्या आलास? काय आलो की ग? काय होत आहे? काय नाही रे. आतापर्यंत या दवाखान्यातून त्या दवाखान्यात, त्या दवाखान्यातून या दवाखान्यात करत होता. आतापर्यंत जीवाला हायच होतं. इथं आणल्यापासून बरं वाटत होतं जगेल. पण सकाळपासून जीवाची घालमेल चालली आहे. असं वाटतंय एखादा क्षण येईन तुम्हाला सगळ्या सोडून जाईल. नाही ग ताई, नको असं काही बोलू. भाव आहे तुझा, नको काळजी करू. काही होईल ते होईल, बघू, प्रयत्न करूया. दाद्या प्रयत्नाच्या पलीकडे गेले रे सगळं. तुझ्याकडे काही मागितलं नाही, मागू का रे आयुष्यातलं शेवटचं? बाबा मी आज इथं उभा आहे ना, ते फक्त त्याच्यामुळे आहे. ज्या वेळेस गरज पडेल त्या वेळेस तिनं पैसे पाठवून शिकलो. त्याचं लई मोठी इच्छा होती कीर्तनकार व्हावा. लई गायन करत फिरायचो ना आधी. तिला वाटायचं बोलतो चांगला, गातो चांगला, मोठा कीर्तनकार व्हायला पाहिजे तो. लई प्रयत्न केले. आज लई मोठं झालो. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सप्ताह म्हणलं की आधी आपलं नाव येतं. पण हे बघायला बहीण नाही राहिली, हे बघायला ती नाही. आज आज आहे ते तिच्यामुळे आहे. हा दुसऱ्या बहिणीचा मुलगा आहे, पलीकडे आहे तो.
माणसं किती महत्वाची आहेत मी सांगतो. दादा काय मागितलं नाही पण एक मागते. अगं ताई तू जीव मागणार देईन ना ग तुझ्यासाठी. दाद्या फक्त या तुझ्या बहिणीचं काही वाटलं झालं ना तर माझ्या लेकराची आई हो. ताई नाही काही कमी पडू द्यायचं तुझ्या लेकराला. नको काळजी करू, नको गरडो. ढाय मोकळून डोकं जर डोळ्यात पाण्यानं रडत होतो. बाबा मला वाटायचं लय टीव्हीला कीर्तन व्हावं, लय मोठं म्हणते टीव्हीला कीर्तन झाल्यावर मला वाटायचं व्हावं. पण ती माझी टीव्हीच्या कीर्तनाची इच्छा सुद्धा तिने बार्शीतच पूर्ण करून घेतली. बार्शीलाच बोलवलं, तिथंच माझं पहिलं टीव्हीला कीर्तन शूट झालं. काय करावं तिनं आपल्यासाठी. शेवटी सगळ्याच्या डोळ्यात पाणी. डॉक्टर जवळ आली. महाराज कोण आहे? ताई आहे. ऐका ना, नका रडू, सकाळपासून रडते, आता बाहेर तुम्ही निघा. जर पावलं उचलत बाहेर आलो तेवढ्याच डॉक्टरांना फोन हाक मारली. महाराज पण थांबताय? काय हो, काय बोलली का होती? हा बोलली ना. काय काय नाही, माझ्या दोन्ही लेकरांची आई हो, दोन लेकराला सांभाळ म्हणली. महाराज आम्ही सकाळपासून विचार करतोय कोणत्या आशेनं जगते ही नेमकी. अंगात 10,000 पिशी. डॉक्टर जर कोण असतील तर कमीत कमी 20-25,000 पिशीची अंगात जगायला गरज आहे. 10,000 पेशीत एका क्षणात नस फुटू शकते. पण जवळ जावं तब्बल 10 तास झालं ती मृत्यूशी झुंज देते. तेवढं जाऊ द्या, कॅन्सर आहे, लास्ट स्टेज आहे, एवढं केमो दिलाय, अंगात सण काय ताकद नाही, तरी ती जगत होती. झालं काय? काही नाही. तुम्ही ज्यावेळेस महागारी पायी फिरवला ना त्यावेळेस तुमच्या बहिणीने सुद्धा या जगातला शेवटचा श्वास घेतला. ताई म्हणून हाक मारत होती. कुणी नव्हतं सावरायला, कुणी नव्हतं आवरायला. मी हे सांगतोय फक्त एकाच गोष्टीसाठी. ज्यावेळेस सूर्यादादानं शेवटचा श्वास घेतला ना त्यावेळेस सूर्यादादाची अवस्था अशीच असेल. ए चाललोय मी, जाणार आहे. पण माझ्या आईचं काय, माझ्या बापाचं काय, म्हातारपणाचा त्यांचा आधार, माझ्या भावाचं काय, बारीक आहे तो. नाही अजून समाजाची जाण, नाही अजून त्याला चांगलं वाईट काही कळत. कोणी त्याला मार्ग दाखवावा, कोणी त्याला सावरावं. बहिणींचं काय, माझ्या मित्रांचं काय, हे आशेनं व्याकुळ होत 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 शेवटचा श्वास घेतला असेल. शेवटी मी एकच बोलेल, नको व्हायला होतं ते जाऊन गेलं, झालं. शेवटी देवाच्या मर्जीनं होत असते सगळं. फक्त देवाकडे, देवा तुझ्याकडे एक प्रार्थना आहे. अगदी 2 ते 3 मिनिटात सूर्यादादा तुझ्या जवळ येईल. आल्यानंतर तुझा नियम आहे, देवाचे द्वारी उभाक्षण भरितेने मुक्तीचारी साधेल्या. तुझ्या दारात आलेल्या प्रत्येकाला तू 4 मुक्त्या देतोस. त्या 4 मुक्त्यापैकी 1 मुक्ती सूर्याला दे. आणि असं म्हणू, पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मरणही नाही. कायमस्वरूपी त्याची प्राणज्योत तुझ्या प्राणज्योतीमध्ये विलीन करून घे. नाव सुद्धा लय गोड ठेवलं होतं तुम्ही, सूरज, बरोबर ना? अगदी आयुष्यभर सूर्यासारखा तळपळत राहिला, आयुष्यभर जिद्दीनं प्रपंच करत राहिला, आयुष्यभर सन्मार्गानं राहत राहिला. आज मावळून 1 वर्ष झालं त्या सूर्याला. पण मावळले तरी त्याची धग तेवढीच आहे, तरी त्याच्या आठवणींची ऊर्जा तेवढीच आहे, तरी त्याच्या आठवणींची सूर्यकिरण आज तेवढ्याच ताकदीनं आपल्या सगळ्यावरती छाया धरत आहेत. निश्चित यातून सावरण्याची शक्ती बुद्धी ईश्वरानं तुम्हाला सर्व कुटुंबियाला द्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. जास्त काही बोलणार नाही, पण सूर्यादादाचा शेवट गोड झाला, गोड असावा हीच अपेक्षा व्यक्त करतो पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडं. आणि माझ्या लांबलेल्या वाण्याला थांबवतो. सगळ्याला विनंती, फुलं इथं जागेवरतीच ना टाकायची. हा पायदळी तुडवतील म्हणून जागेवरती टाका. माझं कीर्तन झाल्यानंतर काही सामाजिक, आर्थिक, राजकीय, कला, क्रीडा, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आहेत, त्यांच्या श्रद्धांजली होतील. आणि मग सगळ्यांना आवर्जून विनंती, आम्ही जेवण करणार आहे, त्यामुळे तुम्ही सगळेजण महाप्रसादाचा आनंद घ्या आणि मग इथून निघा. कदाचित ते सूर्यादादाला बरं वाटेल तुम्ही खाल्यानंतर. नाही तर बऱ्याच जणांची भूमिका असते, खायचं नसतं, काय नसतं. आम्ही खातोय त्यामुळे काही अडचण नाही. सगळ्यांनी बसा, जेवण घ्या आणि मग इथून सूर्यादादाला फुलं वाहून सगळ्यांनी निघा. शेवटी एकच कीर्तनातलं माझ्या शेवटचं वाक्य असेल. लोक म्हणतात महाराज पंढरपूरचा पांडुरंग आम्हाला बघायचा, तो देव आम्हाला बघायचा. अरे सोपं नाही. हजारो वर्ष लोखंडाचं चणं करून खाल्लं तरी त्यांच्या स्वप्नात नाही. योगी याच्या ध्यानी ध्याता ना थोडीशी तो आम्हापाशी मागे पुढे. देव दिसत नाही असं नाही, फक्त तो पुण्यवानाला दिसतो, तो पाप्याला दिसत नाही. पण या जगात 2 देव आहेत, जे पाप्यालाही दिसतात आणि जे पुण्यवानाला दिसतात.
त्या दोन देवाचं नाव, एक म्हणजे आपल्या वाट्यावरती बसलेला म्हातारा विठ्ठल नावाचा आपला बाप, आणि दुसरी म्हणजे वाट्यावरती बसलेली म्हातारी रुक्मिणी नावाची आपली आई. त्या आई बापाचं रोज दर्शन घ्या. या जगात कुठंच तुम्हाला माठ्या टेकायची वेळ येणार नाही, एवढी शाश्वती देतो. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले, युगान 28 युग देव विठेवरती उभा आहे. फक्त कुणामुळं? पुंडलिकानं देवाचं नाव घेतलं, त्यात बदलच नाही, पण ते घेत असताना आदरानं आई बापाची सेवा केली. म्हणून आई बापाच्या सेवे एवढं मोठं पुण्य नाही, ते करा, कृतकृत्य व्हा आणि शेवट गोड करा. जाता जाता एकच विनंती, इथून पलीकडे 30-35 किलोमीटरवरती माझं गणेशवाडी नावाचं गाव आहे. माझ्या घरी, माझ्या शेतामध्ये विश्वसंत ज्ञानोबराया, जगद्गुरु तुकोबाराया, पंढरपूरचा पांडुरंग आणि आदमापूरचा बाळू मामा यांचं जवळजवळ माझ्या या लहानशा आयुष्यामध्ये 1.5 कोटी रुपयाचं मंदिर बांधलंय. अख्खा महाराष्ट्र म्हणतो मेन आदमापूर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीला आहे, पण महाराष्ट्र हेही म्हणतो धाकटं आदमापूर विकास महाराजांच्या घरी एवढ्या मोठ्या ताकदीचं मंदिर बांधलंय. त्याचं काही नाही, पण आता एक वारकरी शिक्षण संस्था आणि अनाथ आश्रम त्या ठिकाणी चालू केला आहे. महाराष्ट्रातल्या ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला बाप नाही, त्यांचा आयुष्यभराचा खर्च माझ्या कीर्तनाच्या मानधनातून, तुम्ही जे पैसे देताय त्यातून, कीर्तनाच्या मानधनातून अख्खा त्या मुलांचा खर्च होत असतो. ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, असे अनेक मुलं माझ्याकडे आहेत. काहींना फी कमी आहे, काहींना जास्त आहे. काहींना ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, त्याचा शाळेचा खर्च असेल, राहण्याचा खर्च असेल, खाण्याचा खर्च असेल, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत त्याचा अख्खा खर्च माझं ज्ञान विश्व नावाचं परिवार करतंय. एवढं मोठं कार्य चांगलं माझ्या हातून, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादातून गणेशवाडीला करतंय, बांबजवळ सिद्धरेकजवळ. जाता जाता फक्त एकच विनंती, माझ्या एकट्याचं एवढं मोठं कार्य होऊ शकत नाही. वाटलं तुम्हाला विकास महाराज या लहान वयात काहीतरी वेगळं कार्य करतायत, समाजाला कुठेतरी वेगळा आदर्श देत आहेत, तर कीर्तन झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी असणार आहोत 10-15 मिनटं. जर वाटलं तुम्हाला त्या अनाथ मुलांच्या कार्यासाठी जर आपली फुल नाही फुलाची पाकळी जावी, तर निश्चित कीर्तन झाल्यानंतर मदत करा. नाही करता आली तरी करू नका. देव सगळं चालवण्यासाठी समर्थ आहे. तुम्ही कीर्तनाचं मानधन देताय, त्यातूनही ते होतच राहत आहे, फक्त कमी जास्त प्रमाणात होईल. पण वाटलंच चांगल्या पद्धतीनं व्हावं तर निश्चित आपल्या प्रपंचातले 100-200 रुपये आपण चहा प्यायला बसलो तरी खर्च करत असतो. कदाचित गरिबाच्या मुखात जर तेवढा घास गेला तर आनंद मिळेल आणि आशीर्वाद मिळेल. यासाठी जमलं तर द्या, नाही तर नाही दिलं तरी काही अडचण नाही. घरातल्या सगळ्यांना विनंती, आपण फोटो जवळ येऊन आरतीसाठी उभा राहायचं. ज्याला वाटतं आपण लय जवळचे त्यांनीच या, बाकीच्यांनी नको. ज्याला वाटतं आपण जवळचे, काही जवळचे 2-4 मित्र असतील त्यांनी आलं तरी चालेल. शेवटचा अभंग होईल, आमची पुष्पवृष्टी होईल आणि मग तुम्ही सगळेजण तिथं जाऊन पुष्पवृष्टी करा. तुकाराम तुकाराम.